आणि त्याच्यावरती हिरेजडित लेन्स लावणार कशासाठी? काय गरज काय? म्हणजे आता हे नेत्र पण हा दागिना झाला देवीचा. यावरूनच अजितजींकडे जायचंय. अजितजी, यावरूनच एक प्रश्न याला जोडून विचारतेय, कारण यामध्ये जेव्हा नेत्र जोडली गेली त्याचबरोबर देवीचं जे मूळ रूप आहे ते कुठेतरी भाविकांना पाहायला मिळत नाहीये. ज्या डोळ्यांमधून जे डोळे पाहिल्यानंतर खरं तर शांती मिळते मनाला, तिथे हिरे जोडल्यानंतर कुठेतरी ते रूप वेगळं पाहायला मिळतंय. भाविकांचा देखील संताप आहे. माझं म्हणणं पुन्हा एकदा मला पूर्ण करू देत. माझं म्हणणं अर्ध्यातच तोडू नका कृपा करून. शास्त्र जर मानायचं, आता देव हा भावनेचा विषय आहे आणि शास्त्र भावनांशी निगडीत आहे. शास्त्र असं सांगतं की जे देवाला दान द्यायचं आहे ते यथा देहे तथा देवे. याचा अर्थ काय? जे जे आपण शरीरावर धारण करतो ती प्रत्येक गोष्ट माणूस देवाला अर्पण करू शकतो. आता भक्त जो भावनेने येतो काहीतरी घेऊन, भक्तांच्या भावना दुखावल्या असं एक म्हणणं मगापासून येतंय. पण जो भक्त भावनेने हे नेत्र घेऊन आला त्याच्या भावना आहेत का नाहीत? अनेक लोक स्वतःचं पहिलं प्रोडक्शन जे असतं ते देवीला अर्पण करतात. अनेक जण